नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला टॉपिक आहे फी स्ट्रक्चर ऑफ प्रायव्हेट BAMS कॉलेज। यातली आपण 5 टॉप कॉलेज घेतलेली आहेत। त्यातलं पहिलं कॉलेज आहे सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालया, हडपसर, पुणे। हे पुणे हडपसरला कॉलेज आहे। याची ट्युशन फी आहे 1,78,057, म्हणजे 1,78,057 ही ट्युशन फी आहे। डेव्हलपमेंट फी आहे 19,943। टोटल फी राहणार आहे 1,98,000। ही झाली वर्षाची फी। अशी 4.5 वर्षाची टोटल फी आहे 8,91,000। या फीमध्ये हॉस्टेल फी नाही, मेस फी नाही। पुण्यातलं हे एक टॉप कॉलेज आहे। आता दुसरं कॉलेज आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज, खारघर, नवी मुंबई। याची ट्युशन फी आहे 2,43,902। डेव्हलपमेंट फी आहे 26,098। टोटल फी होते 2,70,000। ही वर्षाची फी असेल। अशी 4.5 वर्षाची फी होईल। कंप्लीट फी होणार आहे 12,15,000। या फीमध्ये हॉस्टेल फी नाही, मेस फी नाही। तिसरं जे कॉलेज आहे ते BSDT आयुर्वेद महाविद्यालया, वाघोली, पुणे। इथे ट्युशन फी आहे 1,35,000। डेव्हलपमेंट फी आहे 14,131। टोटल फी वर्षाची आहे 1,50,000। टोटल 4.5 वर्षाची जर कंप्लीट फी बघितली तर ती होते 6,75,000। याच्या व्यतिरिक्त हॉस्टेल फी आणि मेस फी ही वेगळी असेल। चौथं कॉलेज आहे PDAE कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, पुणे। हे पुण्यातलं एक चांगलं कॉलेज आहे। इथली ट्युशन फी आहे 2,29,565। डेव्हलपमेंट फी आहे 34,435। टोटल फी आहे 2,64,000 वर्षाची। आणि टोटल 4.5 वर्षाचा जर आपण कोर्स पकडला तर कंप्लीट फी आहे 11,88,000। याच्यामध्ये सुद्धा हॉस्टेल फी आणि मेस फी वेगळी असेल। पुढचं कॉलेज आहे श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, आष्टा, सांगली। हे सांगलीचं एक चांगलं कॉलेज आहे। इथे ट्युशन फी आहे 1,78,571। डेव्हलपमेंट फी असेल 21,429। टोटल फी असेल 2 लाख पर इयर। आणि कंप्लीट 4.5 वर्षाचा जर आपण कोर्स पकडला तर फी होते 9 लाखापर्यंत फी जाते। आष्टा सांगली हे एक चांगलं आयुर्वेदिक कॉलेज आहे। हॉस्टेल फी प्रत्येकाची वेगवेगळी असेल, ती पण ती अंदाजे 30,000 ते 60,000च्या मध्ये असेल। आणि मेस फी ही अंदाजे तेवढीच असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आपण इथे थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।